आज सकाळी उठल्यानंतर बघितले की आमची मनू अशी का बसली होती की घरी विचारल्यानंतर घरचे म्हणले आज हे पिल्ले नक्कीच देणार. मग ते बघून झाल्यानंतर घरचे म्हणले आज शेताला जायचं. मग लगेच आपला हत्यार घेऊन आम्ही शेताला निघालो. आता हत्यार ते आता गवत कापण्यासाठी असतं, तुम्ही काही दुसरा अर्थ घेऊ नका. मग इथं आल्यानंतर बघितलं की इथं जर बघेल तिथं ढेकळं होते. आता ह्याच्यात काम करायचं म्हणलं दुखापत तर होणारच. मग घरच्यांना म्हणलं मी काय इथं काम करणार नाही. मग घरचे म्हणले तुला घरी गेल्यानंतर भाकर नाही. आता अशी धमकी दिल्यानंतर मी काय कुणालासुद्धा काम करावंच लागेल. मग थोडंफार काम केल्यानंतर मी म्हणलं जरा फिरून येतो. आता इथं बाहेर आल्यानंतर बघितलं की इथं आल्या ॲक्सिडेंट झाला. या लाल गाडीवाल्यानं पुढल्या गाडीला ठोकलं आणि ते पुढल्या गाडीवाला म्हणू लागला आम्हाला काहीतरी भरपाई द्या. मग तो म्हणला मी काय देत नाही. मग तो पुढल्या माणसाने डायरेक्ट पोलिसांना आला. मग पोलिसांनी डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये गाडी लावली. मग तितकं झाल्यानंतर आपल्या घरी आलो आणि घरी आल्यानंतर बघितलं की सकाळी जी आपली मनू एकदम गप्प बसली होती, आता ही अशी कशी उचापत्या करायला लागली. आता तुम्ही बघा ही मागं पुढे बघते ना, तर डायरेक्ट वरी अशी उडी मारते आणि वरी चिमण्याला धरायला बघते. आता हे पुढे चालली बघा हळू आता बरोबर ती आता चिमणी वरी घोसल्यात आली की लगेच तिला पकडणार. आता एवढी मागतायच बघा. बघा आता चिमणी तर काही तिला सापडली नाही लगेच उडी मारली.